थोर समाजसेवक नानाजी भाई ठक्कर बाप्पा यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आत्मा मलिक हॉस्पिटल व भोजनालयात घड्याळांचे वाटप। श्री क्षेत्र आत्मा मलिक कोको मठाण येथे थोर दानशूर शिक्षण महर्षी आणि विकास पुरुष श्री नानाजी भाई ठक्कर बाप्पा ठाणावाले यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आत्मा मलिक हॉस्पिटल व भोजनालय येथे घड्याळांचे वाटप कार्यक्रम पार पडलाय। या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मधुसूदन कुलथे यांच्या हस्ते आत्मा मलिक हॉस्पिटलचे विभागीय व्यवस्थापक श्री पोकळे साहेब यांना टायमिंग घड्याळ सुपूर्द करण्यात आले। यावेळी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे रवंदेकर, नोबेल पुरस्कार विजेते, नाशिक लोकशाही न्यूज चॅनलचे उपसंपादक तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय राज्य संघटक तानाजी मामा रवंदेकर तसेच दैनिक नवराष्ट्र, नवभारत व अहिल्यानगर मराठी न्यूजपेपरचे पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे राज्य संपर्क प्रमुख श्री प्रशांत टेके पाटील उपस्थित होते। या प्रसंगी श्री पोकळे साहेब यांनी श्री कुलथे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। त्यानंतर प्रसादालयातील मेस इंचार्ज श्री शिंदे आणि इतर कर्मचाऱ्यांचा देखील शाल देऊन सत्कार करण्यात आला। या उपक्रमामुळे हॉस्पिटल व भोजनालयातील सेवेला अधिक वेळेचे व शिस्तबद्धतेचे महत्त्व प्राप्त होईल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। नाशिक लोकशाही न्यूज साठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे रवंदेकर, अहिल्यानगर।